जर आपल्याला समोर फवारायचं असेल सपाट शेती बारक्या पिकांचं एक्झाम्पल मका तर आपण समोर ठेवू शकतो. आपल्याला इकडं फवारायचं असेल तर इकडं राईट डायरेक्शन वायर पाण्याची इन ऑल डायरेक्शन आपण स्प्रे करू शकतो. आणि सर हा शेडिंग टाईप तू बघितलं आपल्याकडे कसं ऊस कसं लावतात सरी काढून लावतात होय की नाही. परत मका सीड लावतो आपण ते ह्याला सरीला वगैरे लावतो ती कशी लावतो ठराविक अंतरानं लावतो. मग हे कसं तू सेट केलं आहे त्याचं समजा मला मका लावायची आहे ठराविक अंतरानं हे कसं सेट होईल का मग सेट होऊ शकतो. जर आपण सेट लावलं म्हणजे एक खोल जर उघडं ठेवलं तर सेट होऊ शकतो. सरीमध्ये टाकू शकतो तेवढ्या ठराविक अंतराने एक बी आपण असं रिमोटने कंट्रोल करू शकतो ना. अच्छा असं नांगर आपल्याला जर नांगरायचं असेल तर आपण नांगरू शकतो. हे कोणत्या ह्याच्यावर हे केलं करतो म्हणजे मूव होतं आहे मोठं हे पण रिमोट हे ॲक्च्युअल करायचं म्हणलं आता JCB वगैरे असतो JCB कसा ॲक्ट होतो माहिती आहे का तुला कसं मूव होत होतो बसूनच तो ड्राईव्ह करावा लागतो. बसून करावं लागतो पण त्याच्यामध्ये जे तो कसा करतो असा करतो हे करतो माती उचलतो इकडे मूव होतो असं हे कोणत्या ह्याच्यानुसार होतं कोणती पॉवर वापरली असं माहिती आहे मेकॅनिकल पॉवर हां मेकॅनिकल पॉवर पण कशाचा वापर केला जातो त्याच्यामध्ये डिझेल कॅरोसिनचा वापर तो फ्युएल म्हणून वापरतो आपण जे मला ती मुवमेंट होती आता हे खाली न्यायचं आहे मला तर याच्यासाठी काय करावं लागेल हे असा कसं मूव ते इथं मोटर समजायचं इथून तुला आणखी हे रोटेट करायचं तर कसं करावं लागेल सेट करू शकतो. प्रत्येक गोष्टीला मोटर नाही JCBचं बघितलं हायड्रॉलिक ॲक्शन असतं त्याच्यामध्ये ऑइल भरलेलं असतं त्या हायड्रॉलिक ॲक्शनमुळे सगळं तो प्रत्येक त्याचा पार्ट असं मूव्ह करत असतो तर ती हायड्रॉलिक ॲक्शन महत्त्वाची आहे. सर समजा ढगाळ वातावरण तर आपण याला बॅटरीवर चालू शकतो आणि समजा आपल्याला सकाळचं काम करायचं तर आपण याला सोलरवर चालू शकतो. डेमो सोलरवर चार्ज आणि एनर्जी स्टोअर आणि आपण याला बांधावर बसून कंट्रोल करू शकतो. शेतात साप वगैरे असतात ना तर आपण कंट्रोल करू शकतो.